बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। भाजपकडून राम शिंदेंनी सभापतीपदासाठी अर्ज भरला होता। दरम्यान विरोधकांकडून सभापतीपदासाठी कोणताही अर्ज न आल्याने राम शिंदेंची निवड बिनविरोध झाली आहे। बीडमधील घटनेचे पडसाद आज विधानसभेमध्ये उमटले। वाल्मिक कराड यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली। तसंच खंडणीचा गुन्हा असूनही कराडला अजून अटक का झाली नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। 6, 9 आणि 11 तारखेचं काय कनेक्शन आहे हे तपासा। पवन चक्कीमुळे बीडमध्ये हे सगळे प्रकार घडत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय। नागपूरच्या रेशीमबागेत आज महायुतीसाठी बौद्धिकांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे हजर होते। मात्र मागच्या वर्षीप्रमाणे अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी बौद्धिकाला गैरहजेरी दर्शवली। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच आहे। संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात झाली तर रेशीमबागेत आल्यावर ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याची कारणं समोर आलेली आहेत। पक्षविरोधी काम केल्यानं मुलासाठी अडून राहिल्यानं पक्षातील लोक नाराज होते। तसंच समीर भुजबळांची बंडखोरी देखील वरिष्ठांना पटली नसल्याची माहिती समोर आली आहे। महायुती सरकारचं खातेवाटप रखडलंय। शपथ घेऊन 4 दिवस झाले तरीही मंत्री बिन खात्याचे आहेत। महायुतीमध्ये सध्या खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असून अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर दिसते। महायुतीमध्ये खातेवाटपावरून साठमारी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। महायुतीला जनतेचं काही देणं घेणं नसून चांगल्या खात्यांसाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजपनं विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे। भाजपनं आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केलेली आहे। याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळली। विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांचा पराभव झाला तर दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडली। भाजपकडून माजी नगरसेवकांना आता पुन्हा स्वगृही घेण्याबाबत दोन्ही मतप्रवाह निर्माण झालेले आहेत। मात्र महापालिका निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व कायम ठेवायचं असल्यास या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाही अशी चर्चा रंगली आहे। कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, कोणी बुद्ध विहारात तर कोणी चर्चमध्ये जातात। प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे पण सगळे भारतीय आहेत। भारतीयत्वाचा राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि वारशासोबत आहे। सिंधू खोऱ्यातून जे आले ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे असं नितीन गडकरी यांनी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हटलंय। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली। नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली। या घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 नौदलाचे तर इतर 10 जण सामान्य नागरिक असल्याची माहिती आहे। गेटवे ऑफ इंडियावरील बोट दुर्घटनेनंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत। दरम्यान बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून शोध घेतला जातोय। नाशिकहून मुंबईमध्ये बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। मोकळ्या वेळेमध्ये एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश अहिरे, हर्षदा आणि त्यांच्या बाळाचा या बोट अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं होतं। त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती आणि या चाचणीवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील ताबा सुटला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। बोट दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या 13 जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर झाली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे। गेटवे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलंय। मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत अशी भावना मोदींनी व्यक्त केली। तर मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीतून 2 लाखांची आणि जखमींना 50,000ची मदत देण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा बोट बुडाली तेव्हा पहिली 30 मिनिटं बचाव कार्यासाठी कुणीच नव्हतं। त्यावेळी बोटीमध्ये उपस्थित असलेल्या मोहम्मद आरिफ या चॅनल पायलटनं 35 जणांचा प्राण वाचवलाय। गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेमध्ये माही पावरा नावाच्या चिमुकलीचाही मृत्यू झालाय। दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचं कळताच तिच्या आईची प्रकृती खालावली आहे। यावेळच्या सुतारवाड्यातील अंगणवाडीत मुलांना दिलेल्या पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्यात। यानंतर संतप्त पालकांनी पोषण आहाराचं भांडं थेट तहसीलदारांकडे नेलं। दरम्यान पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदारांनी पुरवठादार आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे। महाराष्ट्रात NHAIचं 203 कोटींचं नुकसान झाल्याचा कॅगचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला। यामध्ये प्रामुख्यानं नांदेड आणि ठाण्यातील रस्ते बांधकाम प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली असून रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय।
एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या नवीन वर्षामध्ये एसटीमध्ये 3500 साध्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत. एसटीच्या भाडेवाढीमध्ये 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळानं ठेवला असून राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन शाळा नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी अर्जासोबत कोणतेही कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीत. मुख्याध्यापकाकडून कागदपत्र तपासून प्रवेश निश्चित केला जाईल. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.